राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, चांगले आहेत ना, चांगलं राहायला पाहिजे. आपल्याला दिवसापासून रेसिपी येत नाही मैत्रिणींनो. आता रेसिपी येईल, आता रेग्युलर आपले व्हिडिओ येतील. तर चला, आज आपल्याला काय बनवायचे. आपल्याला बनवायचे कारळ. कोणी याला कारळ म्हणतं, कोणी याला खुरसणी म्हणतं. तर आपल्याला याची चटणी बनवायची मस्त छान छान. बघा, आता इथं आपण खुरसणी घेतली आहे, लसूण मिरच्या घेतल्या आहे. आता इथं आपल्याला काय करायचं, ही खुरसणी कारळ आपल्याला थोडंसं हलकं हलकं भाजून घ्यायचं, गव्हाळ गव्हाळ. जास्त करपायचं नाही. जास्त करपलं का भाजताना तर ते कडूसर लागते चटणी. आता आपण इथं भाजून घेतोय. मैत्रिणींनो, खूप कामं राहते तर माझ्या मागं, तुम्हाला काय सांगू. तिकडं दुकान मोठं करायचं काम चालू आहे, दुकान वाढवली आहे, ते पण कामं, हे घरचे पण कामं. पोरगी गेली, आता लग्न झालं, तिच्या घरी कामच कामं. त्याच्यामुळं रेसिपी टाकायला वेळ भेटत नाही आहे. पण आता रेसिपी टाकायचे प्रयत्न करीन मी. आता इथं आपण बघा, आता खुरसणी भाजून घेतली, अशी गव्हाळी गव्हाळी थोडीशी भाजून घ्यायची मस्त छान. मैत्रिणी इथं भाजून घेतोय आपण गव्हाळ गव्हाळ. बघा, आता असं भाजून घ्यायचं, जास्त करपायचं नाही. आता आपलं भाजून झालं. आता आपल्याला हे ना काढून घ्यायचं मैत्रिणीनं, खुरसणी किंवा कारळ झालं. बघा, आता आपण काढून घेतोय. बघा, आता असून काढून घ्यायचं ना. आता आपल्याला आता कसं पावसाळा चालू आहे ना, तर पावसामुळं ना मिरच्या ना थोड्या नरम पडल्या आहे. तर मिरच्या थोड्याशा गरम शेकून घ्यायच्या आहे तव्यावर. भाज्या भिजायच्या नाही आपल्याला, फक्त थोड्याशा गरम करायचे, वाळल्यासारख्या अशा थोड्याशा करायच्या आपल्याला. त्या वलसर झाल्या आहे ना. झालं बघा, आता आपण काढून घेतलं. ते खुरसणी मिक्सरमधून काढून घेतली. आता आपल्याला काढून घ्यायचे हिरव्या मिरच्या, लसण आणि थोडंसं त्याच्यात मीठ टाकायचं. परत घ्यावं लागेल काय. आता हे आपल्याला काढून घ्यायची काय आलं ते मिक्सरमधून. खूप चांगली चटणी होती मैत्रिणी अशी खुरसणीची. अशी करून बघा. आता थोडंसं मीठ टाकते मी. झालं बघा, आता ह्याला आपण गरका देऊन घेतला. लसूण आणि लाल मिरची झाले, ते पण झालं. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं. काहीच टाईम लागत नाही आहे. साधी सोपी एकदम मस्त खमंग चवदार. आणि जेव्हा खायच्या वेळेला ना आपण काय करायचं, ह्याच्यावरनं तेल टाकून खायची. तेल टाकून खूप भारी लागते चटणी. आणि झाली बघा तवा चटणी आपली एकदम तयार रेडी मस्त. बघा, काही वेळ लागला का. किती साधी सोपी चटणी आहे आपली. बघा, खूप चांगली झाली. तर अशी चटणी करून खा मैत्रिणींनो. आता व्हिडिओ येतील आपले. चटणी जर आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर